राहुरी फॅक्टरीत सन्मान नवदुर्गांचा कार्यक्रम उत्साहात. राहुरी फॅक्टरी श्री विवेकानंद नर्सिंग होम येथे श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने सन्मान नवदुर्गांचा या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. महिलांचा सन्मान, त्यांचे सामाजिक स्थान आणि वाहतूक सुरक्षिततेबाबत जनजागृती हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती चेअरमन डॉक्टर बाबा तनपुरे, सहकारी साखर कारखाना लिमिटेड व अध्यक्ष श्री विवेकानंद नर्सिंग होम ट्रस्ट अरुण बाबूराव तनपुरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी, पोलीस निरीक्षक राहुरी संजय ठेंगे, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी संदीप निमसे, मोटारवाहन निरीक्षक सातपुते, सहायक मोटारवाहन निरीक्षक निरंजन परदेशी, सचिन सानप, सहायक मोटारवाहन निरीक्षक श्रीमती शीतल तळपे, लीना परदेशी, निकिता आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी श्री स्वामी विवेकानंद नर्सिंग होमचे शिक्षक, विद्यार्थी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. महिलांचा उत्साहवर्धक सहभाग पाहून वातावरणात आनंददायी आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कस्तुरी मोटर ट्रेनिंग स्कूलचे योगेश निकम, वैष्णवी मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे सतीश चोथे, सचिन निमसे व गणेश मोडवे यांनी विशेष परिश्रम घेतले. मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनातून महिलांना वाहतूक सुरक्षिततेचे महत्त्व, हेल्मेटचा वापर तसेच समाजातील महिलांच्या सक्रिय सहभागाची गरज याबाबत महत्त्वपूर्ण संदेश दिला. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महिलांचा योगदानाचा गौरव करून त्यांना नवदुर्गा म्हणून सन्मानित करण्यात आले. या उपक्रमामुळे राहुरी परिसरात महिला सक्षमीकरणाबरोबरच वाहतूक नियमांविषयी जागरूकतेचा संदेश प्रभावीपणे पोहोचला. श्रीरामपूर आरटीओच्या वतीने आज विवेकानंद नर्सिंग होम या ठिकाणी सन्मान नवदुर्गेचा चांगला कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला. आजच्या युगामध्ये प्रत्येक 15-16 वर्षाची जरी व्यक्ती झाली तर त्याला त्या ठिकाणी जाण्यासाठी छोटीशी मोपेड असेल किंवा स्कूटर असेल, हे छोटंसं वाहन अत्यंत गरजेचं झालं. इतके दिवस ती इच्छाही नव्हती, परंतु आता ती गरज त्या ठिकाणी झालेली आहे. आणि या मोठ्या समाजातील एक मोठ्या भागाला जागृती करण्यासाठी चांगला कार्यक्रम या ठिकाणी घेतला गेलेला आहे. हे रस्त्यात चालत असताना आपण कशा प्रकारे सीट बेल्ट बांधला पाहिजे, हेल्मेट घातलं पाहिजे किंवा आपली सुरक्षा ही जपली पाहिजे, याचं या ठिकाणी चांगलं उदाहरण या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. आणि खरोखर एक चांगला उपक्रम श्रीरामपूर आरटीओने या ठिकाणी घेतला आहे. आणि तो उपक्रम या विवेकानंद नर्सिंग होमच्या आवारामध्ये घेतला. त्या ठिकाणी भरपूर आमच्या कॉलेजमधल्या मुली या ठिकाणी आहेत, स्टाफ पण आहे. त्यांचंही त्या ठिकाणी चांगलं त्या मार्गदर्शन त्यांना मिळालेलं आहे. कारण आज वाहनांची संख्या वाढते आणि सुरक्षेचा प्रश्न हा खरोखरच महत्त्वाचा त्या ठिकाणी झालेला आहे. आणि अशा प्रकारे हे वाहतुकीचे नियम चांगल्या पद्धतीने आपण पाळले तर आपली सुरक्षा, आपल्या कुटुंबाची सुरक्षा त्या ठिकाणी होते. असं चांगलं उदाहरण श्रीरामपूर ऑफिसने त्या ठिकाणी केले. त्यांचंही मनपूर्वक मी अभिनंदन करतो. त्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी घेतला, त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. आजच्या धावपळीच्या युगात महिलांचा वर्कफोर्समध्ये सहभाग वाढतो आहे. सोबतच महिलांची वाहन चालक म्हणून भूमिका देखील वाढती आहे. म्हणूनच महिलांचे समाजातील भूमिका अधोरेखित करण्यासाठी व एक सुरक्षित वाहन चालक म्हणून महिलांचा रोल अधोरेखित करण्यासाठी श्रीरामपूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने एक अभिनव उपक्रम सुरू केला आहे. त्याचं नाव आहे सन्मान नवदुर्गा. या उपक्रमांतर्गत श्रीरामपूर कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या 7ही तालुक्यात महिलांची हेल्मेटयुक्त बाईक रॅली कार्यालयाने आयोजित केली आहे. जेणेकरून रस्ते सुरक्षेचा मेसेज, जसं म्हटलं जातं की एक महिला शिकली अख्खं कुटुंब शिकतं, तसंच जर महिला एक सुरक्षित रोड युजर व जबाबदार रोड युजर म्हणून जर झाली तर अख्खं कुटुंब रोड युजर एक रिस्पॉन्सिबल रोड युजर होईल. म्हणूनच या उपक्रमांतर्गत आज राहुरी येथे श्री विवेकानंद शिक्षण संस्था यांचे नर्सिंग कॉलेज, फार्मसी कॉलेज व आयुर्वेदिक कॉलेज या कॉलेजेसच्या सहकार्याने श्रीरामपूर कार्यालयाने सन्मान नवदुर्गांचा उपक्रम या कॉलेजच्या आवारात राबवला. येथे मोठ्या संख्येने कॉलेजच्या विद्यार्थिनी असतील, स्टाफ असतील व समाजातील प्रतिष्ठित महिला असतील यांचा सहभाग होता.